आज 20 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केटमधील झालेल्या घडामोडींची आपण आज माहिती घेऊ. आज सेन्सेक्समध्ये 454 अंकांनी वाढ झालेली आहे. 77,073.44 अंकांनी सेन्सेक्स बंद झालेला आहे. आज निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे. 23,345.75ने निफ्टी बंद झालेली असून 141.55 अंकाने त्याच्यात आपल्याला बढ़त झालेली दिसत आहे. कालच आपण पाहिलेल्या निफ्टी बीज मध्ये आज थोडस पॉझिटिव्ह दिसत आहे. आज सपोर्ट मिळालेला दिसत आहे. आजच आपण निफ्टी बीजची थोडी माहिती घेतली होती. आपल्याला शेअर सारखा एक सुपेरियर किंवा चांगले 50 स्टॉक मध्ये नेहमी आपली गुंतवणूक राहावी यासाठी आपण त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. या चॅनलवर अवेलेबल आहे. तो आपण कालचा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यात आपल्याला 50 चांगल्या स्टॉक मध्ये एका रकमेद्वारे गुंतवणूक करता येते. प्लस आपल्याला हवे तसं किमतीचे आठवड्याला आपण हवे तितक्या अमाऊंटचे साधारण महिन्याला SIP करायचं झालं तरी सुद्धा करता येते. आणि शेअर सारखं एक दोन कधी घेता येते, परत विकायला येते. लिक्विडिटी चांगली असते. विकल्यानंतर आपल्याला पैसे पण लगेच मिळतात. स्टॉक घेतल्यासारखं घेऊ शकतो. बाकी मग आज आपल्या आजच्या समाचारकडे वळूया. बँक निफ्टी सुद्धा आपल्याला वाढलेली दिसत आहे. 49,350.80 अंकाने बंद झालेले आहे. त्याच्यात आपल्याला 810 अंकाची वाढ दिसत आहे. बँक निफ्टी वाढून 49,644 जाऊन आलेला दिसत आहे. आता आपण थोडस मार्केट का वाढले काय थोडस अंदाज घेऊ. आज ट्रम्प यांचा कार्यकाल आजपासून सुरू होत आहे. आपण ते पण एक आज पॉझिटिव्ह अनाउन्समेंट भरपूर दिसतील असं आपल्या लक्षात आलेलं आहे. थोडंफार प्रेशर पण आहे मार्केटवर. पण आपण आता नेहमी बघतो इंडिया विक्स वाढला की मार्केट खाली असते. मग आपण म्हणणार आज आज का वर वाढले बाबा. इंडिया विक्स जर वाढला असताना मार्केट का वाढले. तर इंडिया विक्स वाढल्यावर मार्केट घटायला पाहिजे असं आपण म्हणत नसतो. व्होलॅटिलिटीचं प्रमाण वाढत असतं. इंडिया विक्स कसा बनतो ह्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. पुट ऑप्शनच्या रायटिंगवर आपल्याला इंडिया विक्स वाढलेला उतरलेला दिसत असतो. त्याचा अर्थ त्याच्यात मार्केटमध्ये प्रीमियम खूप वाढलेले असतात ऑप्शनचे. त्यामुळं आपण व्होलॅटिलिटीचा इंडेक्स असा त्याचा अर्थ. त्यामुळे नेहमी आपण थोडस ते बघत असतो. तरी पण दिवसभरानंतर तो आपल्याला आज वाढलेला दिसत आहे. दुसरं मार्केट वाढायला इथे डॉलर इंडेक्स सुद्धा आज आपल्याला थोडासा मायनस झालेला दिसत आहे. त्याचा एक फायदा मिळताना दिसत आहे. मार्केटमध्ये सतत रिझल्ट पण यायला लागलेत. आता तिसऱ्या क्वार्टरचे रिझल्ट येत आहेत प्रत्येक कंपन्यांचे. त्यामुळं थोडं मिक्स पण आहे मार्केटमध्ये. वन वे जाईल असं आपण समजू शकत नाही. थोडंफार आजच्या ट्रम्पच्या ह्याच्या इव्हेंटचा आपण घोषणा पाहून थोडंफार आपण ठरवू शकतो. महत्वाचं म्हणजे कसं आहे, ट्रम्प यांची आता दुसरी टर्म आहे. त्या टर्म मध्ये त्यांच्याकडे एकदा दोन टर्म झाल्या की परत तिसऱ्यांदा त्या माणसाला प्रेसिडेंट बनवलं जात नाही. त्यामुळं त्यांनी पुढच्या वेळी आपल्याला प्रेसिडेंट बनण्यासाठी किंवा अशा घोषणा न करता त्यांना जे जे काय करायचं आहे त्या चांगल्या घोषणा करू शकतील. त्यामुळे मार्केटमध्ये थोडस पॉझिटिव्ह आपल्याकडं वातावरण दिसत आहे. US डॉलर सुद्धा आपल्याला 0.29 ने वाढलेला दिसत आहे. गोल्ड मध्ये थोडेफार घट झालेली दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये आज पॉझिटिव्ह वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण हे रोजचे प्राइस बघत असताना या मार्केटमध्ये किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीचे थोडे थोडे माहिती शेअर करत असतो. नुसतंच रोजचे मार्केट आपण सांगत नाही. जिथे जे जे पॉइंट येतील त्या त्या वेळेला आपण त्याचं थोडी माहिती सांगत असतो. ती माहिती आपल्याला फार उपयोगी पडते. त्यामुळं
त्या व्हिडिओमध्ये आपल्याला रोज काही ना काही माहिती नवीन मिळत राहते. डाव जोन्स आज 241.73 अंकाने प्लस दिसत आहे. S&P 59 अंकाने प्लस दिसत आहे. नॅसडॅक 288.72 अंकाने प्लस दिसत आहे. युरोपियन मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह टोन दिसत आहे. गिफ्ट निफ्टी पाहिली असता आपल्याला ती सुद्धा 144 अंकाने प्लस दिसत आहे. युरोपियन मार्केट, एशियन मार्केट आपण पाहिले असता हँगसेंग प्लस आहे. थोडंसं मिक्स मार्केट दिसतंय, पण ठीक आहे, पॉझिटिव्ह टोन चांगला दिसत आहे. आता हे कसं टिकतंय हे उद्या समजणार आपल्याला. आज इम्पोर्ट एक्सपोर्ट डाटा अमेरिकेचा दिसत आहे. साधारण ट्रेड बॅलन्स आपण जे डॉलरचा आपला इंडियाचा डाटा बघितला त्याप्रमाणे इथे जसं आलाय आपला की एक्सपोर्ट पेक्षा इम्पोर्ट कमी असलं पाहिजे. हा त्यांचा पॉझिटिव्ह डाटा आहे ट्रेड बॅलन्सचा. असा आपला आला तर ग्रोथ फार म्हणजे कित्येक पटीनं होऊ शकते. दुसरं आपल्याला आता आज पाहायचं आहे मार्केटमध्ये फंड ऍक्टिव्हिटी काय झाले ते पाहू. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला कॅश मार्केटमध्ये डोमेस्टिक फंड यांची खरेदी 15,339.21 कोटीची दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट विक्री 11,017.25 कोटीची विक्री दिसत आहे. डोमेस्टिक फंडची नेट बाय 4,221.96 कोटी आपल्याला नेट खरेदीची फिगर दिसत आहे. दुसरं आपण फॉरेन इन्स्टिट्यूटचं पाहिलं असता त्यांच्याकडे आपल्याला 9,473.16 कोटीची खरेदी दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 13,809.70 कोटीची विक्री दिसत आहे. आज ही आपल्याला फॉरेन इन्स्टिट्यूटची 4,336.54 कोटीची नेट सेल्स दिसत आहे. नेट सेल्स नंतर आपण साधारण इंडेक्स फ्युचर मध्ये पाहू. इंडेक्स फ्युचर मध्ये आज FI ची फिगर नेट फिगर जी दिसत आहे 1,032.63 कोटीची सेल्स फिगर दिसत आहे. आणि निफ्टी बँक मध्ये इंडेक्स फ्युचर मध्ये निफ्टी बँक फ्युचर मध्ये आपल्याला 653.86 कोटीची खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 0.34 कोटीची विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये आपल्याला प्लस 80.82 कोटीची खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट मध्ये 0.55 ची नेट खरेदी दिसत आहे. आता आपण इंडेक्सचे फ्युचरचे ऑप्शन्स मध्ये काय पोझिशन केलेली आहे पाहू. आता निफ्टी 50च्या आपल्याला ऑप्शन्स मध्ये 11,877.84 कोटीची नेट परचेस दिसत आहे. आता आपण ऑप्शन चेन मध्ये ह्याचा डाटा क्रॉस कसा बघायचा किंवा काय विकले पुट ऑप्शन मध्ये तेजी आहे का ह्याचा आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. त्याच्यात आपण पुट ऑप्शन कॉलची माहिती घेतलेली आहे ऑप्शन ट्रेडिंगची. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपल्याला आज दिसत आहे की पुट साइड मध्ये सगळे मायनस मायनस दिसत आहे, इथे विकलेले दिसत आहेत आणि कॉल साइडला प्लस दिसत आहे. आता ह्याच्या विकण्याच्या वेटेजवर आपण त्याच्यावरून मार्केटची डायरेक्शन ठरवू शकतो. प्लस आपल्याला हे निफ्टी मध्ये आपण बघितलं आता 30 जानेवारीचं एक्सपायरीचं पाहिलं असता इथं सुद्धा सेमच दिसत आहे. आपण याचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. ओपन इंटरेस्ट कसं बघायचं याच्यातून आपल्याला निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा शोधता येतात. इथं आपल्याला साधारण दिसत आहे पोझिशन आज चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये इथं 2 ठिकाणी 23,900 24,000 ला आपल्याला कॉल रायटिंग दिसत आहे. इथपर्यंत थोडस म्हणजे जे आपण चार्ट मध्ये बघत असतो रेजिस्टन्स इथं दिसत आहे. इथं आल्यानंतर त्याला थोडस प्रॉब्लेम येऊ शकते, पण इथपर्यंतची तेजी तर होती आहे का हे आपल्याला ट्रेडिंग करताना ह्या माहिती खूप उपयोगी असतात. प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलेले माग माहिती त्याची असते, आपण व्हिडिओ जाऊन बघितलेलं बरं असतं. थोडस पुट साईडला पाहिलं असता इथं 22,500 ला आपल्याला एक सपोर्ट दिसत आहे. इथं पण चेंज इन ओपन इंटरेस्ट जास्त दिसत आहे.
तसंच आपण प्रत्येक एक्सपायरीचं विकली एक्सपायरीचं इथं जाऊन बघू शकता. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येकानं ही वेबसाईट उघडून स्वतः जेव्हा पाहायला शिकलं जाईल तेव्हा कोणत्याही चुकीच्या माहितीने आपण चुकीचे ट्रेड किंवा नुकसान करणार नाही. त्यामुळे आपल्याला हे शिकणं फार महत्वाचं आहे. आता साधारण 23 जानेवारीच्या एक्सपायरीला आपल्याला जास्त पोझिशन इथं दिसत आहे. 22,000ला सपोर्ट आहे. इथं साधारण दिसत आहे 22,200. इथं सगळे फूट विकलेले दिसत आहेत. फूट विकलेले याचा अर्थ इथून ते मार्केट थोडं खाली जायचं अवघड असते. आणि कॉल इथं संख्या जास्त आपल्याला दिसते विकलेली. तिथं आपण बघू शकतो रेजिस्टन्स असतात त्याच्यावर ते थोडं जायचं अवघड. साधारण इथं 24,400ला आपल्याला दिसत आहे. हे प्रत्येक वेळेला आपण बघण्याचा सराव होण्यासाठी मी सांगत असतो. आपण हे स्वतः वेबसाईट उघडून प्रत्येक निफ्टी ज्या निफ्टीमध्ये किंवा आपण ऑप्शन मध्ये ट्रेड करत असतो त्याचं स्वतः जाऊन पाहणे 1-10 मिनिटं. हे ओव्हरऑल दिवसभराची माहिती बघण्यासाठी आपण हे छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो. पण जर ट्रेड करायचे असतील तर डेप्थ मध्ये जाऊन आपण स्वतः थोडंसं जसं सांगितल्याप्रमाणे बघायला शिकणं गरजेचं आहे. त्याच्यावरचे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. कमेंट बॉक्स मध्ये एखादी गोष्ट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. इथं आपल्याला गिफ्ट निफ्टी प्लस दिसत आहे 194 पॉईंट. त्याच वेबसाईटवर बरेचसे आपल्याला प्रत्येक वेबसाईटची व्यवस्थित माहिती घेता आली पाहिजे. आता आपण आज FI डाटा बघितला. बँक निफ्टीमध्ये साधारण 130.52 कोटीची नेट विक्री दिसत आहे ऑप्शन मध्ये. निफ्टी फिन सर्व्हिसेस मध्ये 170.7 कोटीची 0.7 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला ऑप्शन्स मध्ये 206.62 कोटीची परचेस दिसत आहे. इंडेक्स ऑप्शन मध्ये निफ्टी नेक्स्ट 50च्या ऑप्शन मध्ये आपल्याला 49.39 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता स्टॉक फ्युचर मध्ये आज FI ने काय केले आपण पाहू. आपण यांचे ट्रेंड बघत असतो म्हणजे मार्केट आपल्याला दिशा समजण्यासाठी ट्रेड करण्यासाठी आपले एखादे स्टॉक प्रॉफिट बुक करायचे असतील किंवा नवीन ऍड करायचे असतील तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचा उपयोग होतो. आज आपल्याला निफ्टी स्टॉक फ्युचर्स मध्ये आपल्याला 611.71 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. तुम्ही वाढलेले फ्युचर्स बघून थोडस त्याचं ओपन इंटरेस्ट जसं आपण सांगितलं तसं बघून हे बघू शकता. डिटेल व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण तसं बनवू शकतो. आणि आपल्याला जास्तीत जास्त माहिती घेणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस चांगली होणं गरजेचं आहे. स्टॉक ऑप्शन मध्ये आपल्याला आज 20 जूनला 812.22 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता हे काय ऑप्शन विकले असतील आणि काय फ्युचर मध्ये नेट बाय असेल हे आपण आता निफ्टीत ओपन इंटरेस्ट बघितला तर प्रत्येक स्टॉकचं थोडं पाहिलं पाहिजे. आज आपण आता स्टॉक मध्ये लुजर गेनर मध्ये थोडं बघू. निफ्टी गेनर मध्ये काय दिसतात, आज कोणते स्टॉक वाढलेले आहेत आपण पाहू. आज आपल्याला निफ्टी 50 मध्ये कोटक बँक वाढलेला दिसत आहे. साधारण विप्रो वाढलेला दिसत आहे. बजाज फायनान्स, कोटक बँक 9% वाढलेला दिसत आहे. विप्रो 6.58% वाढ दिसत आहे. बजाज फायनान्स 3.42% वाढ दिसत आहे. बजाज फिनसर्व 3.35 अंकांनी वाढलेला दिसत आहे. एनटीपीसी मध्ये आज परत ग्रीन दिसत आहे. एनटीपीसी स्टॉक ग्रीन मध्ये बंद झालेला आहे. थोडासा आपण कोणतंही रिकमेंडेशन करत नसतो पण लक्षणीय स्टॉक असतील तिथं थोडस आपण वाचतो. त्याचा अर्थ असा नाही की ते रिकमेंडेशन आहे, पण थोडंफार आपण तिथे लक्ष देऊ शकता. SBI मध्ये पण आपल्याला 1.88% वाढ दिसते. JSW वाढ झालेला आहे. साधारण 1-1.5% आपल्याला आज बरेचसे चांगले स्टॉक वाढलेले दिसत आहेत. निफ्टी लुजर मध्ये आपण पाहिलं असता आज SBI लाईफ. आता आज याचं रिझल्ट वगैरे होते, रिझल्ट नुसार पण स्टॉक खाली दिसत आहे. SBI लाईफ
घटलेल्यामध्ये ट्रेंड, श्रीराम फायनान्स, HDFC लाईफ, अदानी पोर्ट, मारुती, TCS, M&M, अपोलो हॉस्पिटल, सन फार्मा, टाटा मोटर्स, डॉक्टर रेड्डी, ITC, बजाज ऑटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, हिरो मोटोकॉर्प, ॲक्सिस बँक, इन्फोसिस आणि इंडोसिंड बँक इत्यादी आपल्याला निगेटिव्ह मध्ये दिसत आहे. आज बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे आपलं. थोडंसं सेक्टरल इंडायसेस मध्ये आपण आज पाहिलं असता मार्केटमध्ये सेक्टरल इंडायसेस पाहू आज कोणत्या सेक्टरमध्ये बूस्ट आहे, कारण आपल्याला कोणत्या सेक्टरला पोषक वातावरण आहे याच्या अनाउन्समेंटने काय अनाउन्समेंटला अंदाजच धरून कोणत्या सेक्टर्समध्ये काम जास्त झालेलं आहे ते आपल्याला समजत आहे. थोडंसं आपण सेक्टर पाहिलं असता आज निफ्टी ऑटो आपल्याला 119.30 अंकाने मायनस दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मिश्र असं दिसत आहे. थोडंसं निफ्टी IT मध्ये आपल्याला पाहिलं असता आज 160.60 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी IT वर अनाउन्समेंटचे जास्त परिणाम होत असतात. अमेरिकेच्या जे H1B1 व्हिसा आहे त्याच्याबद्दल थोडंसं स्ट्रिक्ट काय झालं तर मग आपल्या कंपन्यांना तिथले लोक हायर करून थोडंसं त्यांचा तसा एक हेतू आहे की अमेरिकेचा फर्स्ट चांगली इकॉनॉमी झाली पाहिजे किंवा आहे त्यात सुधारणा केली पाहिजे. त्यामुळं आज तरी दिसत आहे निफ्टी IT प्लस. साधारण PSU बँकमध्ये 125 अंकांनी वाढ झालेली आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 318 अंकांनी वाढ झालेली आहे. निफ्टी फार्मा पाहिलं असता आज 120 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG सेक्टर पाहिलं असता आज 62 अंकांनी घटलेले आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण आज 91 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. साधारण निफ्टी रियालिटी मध्ये पाहू आपण, निफ्टी रियालिटी मध्ये सुद्धा नॉमिनल अशी वाढ दिसत आहे 6 अंकाची. निफ्टी मीडिया मध्ये 16 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिला असता 284 अंकाची भरघोस वाढ दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये गेनरला आपल्याला आज NTPC, IOC, BPCL, पॉवर ग्रीड, ONGC, रिलायन्स आणि टाटा पॉवर हे शेअर प्लस दिसत आहेत. 3-2% ह्याच्यात चांगलं पोझिशन बनताना दिसत आहे. आपण कोणत्याही शेअरचे रिकमेंडेशन देत नसतो, पण बऱ्यापैकी समजदार को इशारा काफी आहे असं इथं थोडंसं वातावरण दिसतं. त्यामुळं आपण थोडासा तज्ञांचा सल्ला घेऊन चांगले स्टॉक जिथे जिथे आपल्याला स्वस्त मिळतील मार्केटमध्ये त्याच्यात थोडी थोडी गुंतवणूक करत राहिले पाहिजे. एकदम सगळी न करता वेगवेगळ्या रेटला 3-4 वेळा आपण खरेदी करू शकतो. बाकी बऱ्यापैकी कव्हर झालेलं आपण. निफ्टी न्यूज मध्ये आज रिलायन्सने L&T फायनान्सचा रिझल्ट आलेला होता, तो थोडासा खराब दिसतोय. झोमॅटोचा एक खराब आलेला आहे. बरेचसे रिझल्टचे आपण बातम्या बघून थोडंसं त्याच्यावर आपण रिझल्ट कसं बघायचं एका व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे. तरी पण आपण बऱ्याचशाच वेबसाईटला डिटेल असतं, तिथं आपण रिझल्ट किंवा कंपनीचं फंडामेंटल कसं बघायचं याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. या चॅनलवर तो अवेलेबल आहे, तिथं आपण बघू शकतो. प्रत्येक महिन्या 3-3 महिन्याची इथं विक्री मिळत असते, सेल दिसतात, कसं वाचायचं, त्याचं प्रॉफिट लॉस कसं बघायचं, आपण हे सगळं एका व्हिडिओमध्ये इथं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इवन फायदर्स होल्डिंग सुद्धा कमी जास्त झालेलं बघू शकतो. इथं आपल्याला दिसत आहे. प्रत्येक स्टॉकचं कसं बघायचं याचा आपण एक व्हिडिओ या चॅनलवर अवेलेबल आहे. नसेल तर एखाद्या तुमच्या पोर्टफोलिओ मधील काही स्टॉक असतील तर सांगू शकता, आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ शकतो. धन्यवाद.